तर आखातातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे मातीची चूल पुन्हा एकदा वापरात आली आहे। त्यामुळे मुंबईतल्या धारावी कुंभारवाड्यात गृहिणींची वर्दळ वाढली असून चूल खरेदीचं प्रमाणही वाढलंय। जेमतेम महिनाभर पुरणारा गॅस सिलेंडर आणखीन 15 दिवस कसा पुरवायचा या विवंचनेत असलेल्या गृहिणींनी पुन्हा एकदा आपला मोर्चा हा चुलींकडे वळवलाय। आधुनिक जीवनशैलीमध्ये हळूहळू हरवत चाललेली मातीची चूल आता शहरामध्ये पुन्हा एकदा नव्याने पेटताना पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे धारावीच्या कुंभारवाडा या परिसरामध्ये आणि आपण जर कुंभारवाड्यात पाहिलं तर सध्या आपल्याला देशामध्ये गॅस टंचाईचं संकट पाहायला मिळते आणि याच गॅस टंचाईने कळस गाठलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि असं असताना सगळं आपण जर पाहिलं तर अनेक कुटुंबांना आता पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळावं लागलंय आणि त्यामुळे धारावीच्या कुंभारवाड्यामध्ये हे मातीच्या चुली खरेदी करण्यासाठी ग्राहक वर्ग येताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याचबरोबर जे काही कारागीर आहेत, इथे दुकानदार आहेत, हे चूल बनवणारे, मातीच्या वस्तू बनवणारे, त्यांच्याही जीवनामध्ये नव्या आशेचा उजेड दिसू लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या पाहतो इथे की एक सिंगल चूल जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते, जी जुन्या पद्धतीचे, त्याचबरोबर 2 भांडे एकत्रित ठेवून आपण जेवण तयार करू शकतो अशा पद्धतीचे, आणि एक नवीन पद्धतीची सध्या इथे आपल्याला पाहायला मिळते। खरंच आता पुन्हा एकदा या चुलीचा वापर हा मुंबईत सुद्धा होताना पाहायला मिळणार आहे। इथे आपण जर पाहिलं तर अनेक चुली त्यांनी तयार करून ठेवलेल्या आहेत आणि मागणी जी आहे ती सुद्धा इथे लोकांची वाढताना आपल्याला खरं तर पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर गॅसचं संकट आहे आणि ग्रामीण भागात पेटवली जाणारी चूल जी आहे ती आता शहरी भागात सुद्धा पेटवताना पाहायला मिळणार आहे, पेटताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर ग्राहकांची मागणी वाढते आणि गॅस संकटाने आता ही जीवनशैली पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, धारावी, कुंभारवाडा।